हरिओम. नित्ययोगानंद आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण आजपासून 21 व्याधी 21 दिवस नित्य प्रतिबंधात्मक योग हे आपण 21 दिवसापर्यंत आपण साजरा करणार आहोत. तर याच्यात जे 21 प्रकारच्या व्याधी आहेत, तर ह्या ज्यांना व्याधी असतील यांनी औषधोपचारासोबत जर आपण नियमित योग साधना जर केली तर आपण त्याला चांगला अटकाव करू शकतो किंवा ती व्याधी लवकरात लवकर मुळासकट आपल्या शरीरातून आपण हद्दपार करू शकू. अशा प्रकारे आपण योग साधणार आहोत. तर याच्यात दक्षता एकच आहे की आता समजा आज आपला पहिला दिवस आहे, तर आपण आज हृदयविकार या व्याधी संदर्भात आपण योग साधना पाहणार आहोत. तर जो आपला औषधोपचार असेल तो सुरूच ठेवायचा आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला योग साधना करायची आहे. तर ज्यांना हृदयविकार असेल त्यांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली करायचं आहे. ज्यांना नसेल त्यांनी नित्य योग साधना जर केली तर भविष्यात आपल्याला हृदयविकार होणार नाही. या प्रकारे आपण सराव करूया. तर सर्वात प्रथम आपण सुरुवात करूया. मांडी सर्वांनी माझ्यासोबतच साधी मांडी, अर्ध पद्मासन, पद्मासन या ध्यानात्मक आसनात बसायचंय. हाताची ज्ञानमुद्रा, जे आपले मनगट आहेत ते आपल्या गुडघ्यांवर रेस्ट करायचे. मानपाट एका सरळ रेषेत, डोळे अलगद मिटलेले. दूरवरून येणारे प्राण्यांचे आवाज, पक्ष्यांचे आवाज, वाहनांचे आवाज याच्यावर लक्ष केंद्रित करायचंय. त्या आवाजापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करायचा आहे. तो आवाज कशाचा आहे, कुठून येतोय याचा जास्त विचार न करता फक्त तो आवाज ऐकायचा आहे. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या जवळून येणारे आवाज यावर लक्ष केंद्रित करायचंय. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या कक्षामध्ये, आपल्या कक्षाचं सभोवताली चौफेर निरीक्षण करायचंय. आपल्या आजूबाजूची जागा स्वच्छ नीटनेटकी आहे असं निरीक्षण करायचंय. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या आसनावर. आपलं आसन स्वच्छ आहे, नीटनेटकं आहे. त्याच्यावर आता आपण बसलेलो आहोत आसनावर. आपलं स्वतःचं निरीक्षण करायचंय. आता आपलं संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर. नाकाच्या अंतत्वचाला स्पर्श करून आत जाणारी थंड हवा, नाकाच्या अंतत्वचाला स्पर्श करून बाहेर पडणारी उष्ण हवा, या थंड आणि उष्ण याचा अनुभव घ्यायचा आहे. आता दीर्घ श्वास घेत माझ्यासोबत 3 वेळा आपण ओमकार म्हणणार आहोत. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या. दीर्घ श्वास घ्या.
आता सर्वांनी माझ्यासोबत प्रार्थना म्हणायची. असंख्यात नावे जया देत लोक, परी नित्य तो सच्चिदानंद एक. जयाच्या बळे चालतो हा पसारा, नमस्कार त्या ब्रह्मतत्वा पारा. नभी सूर्य विश्वास जो तेज देतो, प्रमोदे आम्ही अंतरी त्यास ध्यातो. तये प्रेरणा बुद्धी ते देत जावी, असे आमुची प्रार्थना ही प्रभावी. प्रभू पूर्ण आरोग्य आम्हा असावे, तसे नित्य मांगल्य नेत्रा दिसावे. कधी दैन्य दारिद्र्य आम्हासी नाहो, शतायुष्य ऐश्वर्य विज्ञान लाहो. योगेन चित्तस्य पदेन वाचा, मलं शरीरस्य च वैद्यकेनां. योपाकरोत्तम प्रवरं मुनीनां, पतंजलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. ओम सहनाववतु सहनो भुनक्तु, सह वीर्यं कर्वावहे, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांती शांती शांती. हरि ओम. हरि ओम तत्सत. दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर घेऊन दोन्ही हाताचं घर्षण करायचंय. त्याची उष्णता आपल्या नेत्रांना द्यायची. दोन्ही हात आपल्या डोळ्यासमोर हस्तदर्शनाने आपण आजच्या योग वर्गाला सुरुवात करूया. तर हृदयविकार, हृदयाच्या स्नायूंच्या ज्या पेशी आहेत त्यांना जर पुरेसा रक्त पुरवठा झाला नाही तर त्यांची आरडाओरड सुरू होते. कारण की त्यांना जर काही खायलाच मिळालं नाही तर ते आरडाओरडा सुरू होते. तर मग त्यामुळे छातीत वेदना होऊ लागतात. आणि ही जर पेशींची जी उपासमार आहे, म्हणजे त्यांना जर चांगल्या प्रकारे रक्तपुरवठा नाही मिळाला आपल्या पेशीच्या स्नायूंना, तर मग अधिक तीव्र जर असेल तर त्या मरतात. आणि यालाच आपण हृदयविकाराचा झटका असे म्हणतो. तर आपल्या हृदयाच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत, तिथले जे स्नायू आहेत, त्यांची आंकुंचन आणि प्रसरण पावण्याची एक क्षमता असते. तर ती क्षमता जर कमी झाली तर मग हळूहळू आपण म्हणतो की हृदयविकार सुरू झाला. तर आज आपण हृदयविकार जो आहे तो भविष्यात होऊ नये यासाठी आपण हृदयाच्या मजबूतीसाठी नित्य करायचे ओंकार आपण केले, प्रार्थना, सूक्ष्म व्यायाम, आसनं, आपण प्राणायाम आपण करणार आहोत. तर याच्यामुळे काय होईल की आपले हृदयाचे जे स्नायू आहेत, तिथली जी त्याची कार्यक्षमता आहे ती मजबूत होईल. हे एका दिवसात होणार नाही, तर आपल्याला हे नित्य करायचंय. तर मग चला आपण सुरू करूया. तर फक्त निषेध असे आहेत की इथून पुढे आता आजच्या दिवशी आपण जे पण काही आसन पाहणार आहोत, तर सर्वांना निषेध एकच आहे की हृदयाचं ऑपरेशन ज्यांचं झालं असेल, ज्यांचं मणक्याचं ऑपरेशन झालं असेल, पोटाचं ऑपरेशन झालं असेल, ज्यांना हार्निया असेल, ज्यांना तीव्र मानदुखी असेल, तीव्र पाठदुखी असेल, त्यांनी हे आसनं करायची नाहीत. बाकी सर्वजण करू शकतात. तर चला सुरुवात करूया. थोडं फास्ट घेऊया. सर्वांनी माझ्यासोबतच करायचंय कारण की आपल्याला आसनं जास्त करायचे आहेत. तर सर्वप्रथम हाताच्या सूक्ष्म हालचाली संथ व सावकाश आपण 5 आवर्तनं करणार आहोत. आपलं सर्व लक्ष आपल्या हालचालींवर. त्याच्यानंतर मनगटाची उघडझाप, श्वास सोडत खाली, श्वास घेत वरती, श्वास सोडत खाली, श्वास घेत वरती. संपूर्ण लक्ष आपल्या त्या हालचालींवर. यापूर्वी आपण या सूक्ष्म हालचाली केल्यात. हात खाली. त्याच्यानंतर आता मनगटाची गोलाकार हालचाल. उजव्या हाताची आपल्याला मनगटाची गोलाकार हालचाल करायची आहे. संथ व सावकाश. विरुद्ध बाजूने तसंच उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचंय. तिथे येणारा जो आवाज आहे सांध्यांमधला, त्या आवाज ऐकायचा प्रयत्न करायचा आहे. आता उलट्या दिशेने तिथून जो असणारा वात आहे तो निघून जातो. त्याच्यामुळे आपण आता पुढचे जे आसनं करणार आहेत ते आसनं आपल्याला सहज आणि सोपे सुलभ होतील. कोपऱ्याची उघडझाप, डाव्या हाताने सपोर्ट द्यायचा आहे. 5 आवर्तन आपण करणार आहोत. तसं डाव्या हाताचं. त्याच्यानंतर दोन्ही हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेमध्ये. कोपराची दुसऱ्या प्रकारची उघडझाप. त्याच्यानंतर दोन्ही आपल्या हाताच्या बोटांनी आपल्या खांद्याचे जे शोल्डर्स आहेत ते पकडायचे आहेत. आता आपल्याला खांद्याची गोलाकार हालचाल, संथ व सावकाश.
जास्तीत जास्त आपल्या बरगड्या वरच्या दिशेने ओढायचा प्रयत्न करायचा आहे, विरुद्ध दिशेने. अशा तऱ्हेने आपल्या हाताच्या सूक्ष्म हालचाली झाल्यानंतर आता आपण पायाच्या सूक्ष्म हालचाली पाहणार आहोत. तर याच्यात बघा, पाय लांब करून बसायचे सर्वांनी, हात जे ते आपल्या पाठीमागे, जेणेकरून आपली मानपाट एका सरळ रेषेत असेल. तर सर्वप्रथम आपण आता बोटांची उघडझाप, हे बघा बोटांची उघडझाप करायची आहे. जास्तीत जास्त बोट वरच्या दिशेने मोकळे, जास्तीत जास्त आतल्या दिशेने, असं आपल्याला 3 ते 5 आवर्तन आपल्याला करायचे आहेत. त्याच्यानंतर पायाच्या गोटाची मागे पुढे हालचाल, जास्तीत जास्त पुढे, जास्तीत जास्त मागे, जास्तीत जास्त पुढे, जास्तीत जास्त मागे, जास्तीत जास्त पुढे, जास्तीत जास्त मागे. नंतर पायाच्या गोट्याची गोलाकार हालचाल. आता विरुद्ध दिशेने गोलाकार हालचाल 3 ते 5 आवर्तन आपल्याला करायचे आहेत. त्याच्यानंतर आता दोन्ही हाताची गुंफण करून आपल्याला उजवा पाय जो येतो गुडघ्यातून हालचाल करायची आहे. संथ व सावकाश 3 ते 5 वेळा आपल्याला करायचं. आता डाव्या पायाच्या गुडघ्याची उघडझाप, या प्रकारे आपण आता हातापायाच्या आपण सूक्ष्म हालचाली पाहिल्या आहेत. तर आता आपण आसनाला सुरुवात करूया. तर सर्वांनी माझ्यासोबतच करायचंय. तर सर्वांनी पोटावर झोपायचंय. याला विपरीत शयनस्थिती म्हणतो आपण. विपरीत शयनस्थितीमध्ये सर्वजण आले बघा. पाठीमागे पाया एकमेकांना चिटकलेले, दोन्ही हात आपल्या समोर, कपाळ जे ते जमिनीला टेकलेले. आता यात काय करायचंय, दोन्ही हात जे ते आपल्या छातीखाली घ्यायचे, छातीजवळ, आपल्या खांद्यांमध्ये जेवढं अंतर आहे बरोबर खांद्याच्या खाली आणि छातीच्या जवळ. कपाळ आता जमिनीला टेकलेलं असेल तर आपल्याला भुजंगासन करायचंय. तर भुजंगासनामध्ये आपलं छाती जी आहे ती वरच्या दिशेने, आपल्याला वरच्या दिशेने त्याला ताणायचं, जसं नागाचा फणा असतो त्याप्रमाणे. निषेध मी अगोदरच सांगितलेले. तर आता श्वास घेत कमरेतून वाकत वरती यायचं. आपल्याला सरळ हस्त भुजंगासन करायचं, म्हणजे हात आपल्याला पूर्ण सरळ करायचे सावकाश. तर श्वास घेत आपल्याला कमरेतून वरती वाकायचंय. हात आपले सरळ असतील, पाय एकमेकांना चिटकलेले, बोट चिटकलेले पायांची, मान जास्तीत जास्त मागच्या दिशेने. आपल्याला जेवढं सहज शक्य आहे तेवढं स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आहे. अर्धा ते 1 मिनिट आपल्याला या आसन कालावधी टिकवायचा आहे. या दरम्यान संत श्वसन दृष्टी जी ती आपली वरच्या दिशेला, संत श्वसन स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आहे. ज्यांना आसन सोडायचंय ते सावकाश आसन सोडू शकतात. आसन सोडताना मान सरळ करून घ्यायची आणि सावकाश श्वास सोडत कमरेतून वाकत आपलं कपाळ जमिनीला टेकवायचंय. दोन्ही हात पुढे घ्यायचेत. अशा प्रकारे आपल्याला भुजंगासन करायचंय. हे अर्धा ते 1 मिनिट आपल्याला करायचंय. आता त्याच्यानंतर आपण दुसरं आसन पाहणार आहोत, धनुरासन. तर धनुरासनामध्ये हे पण याच विपरीत शयनस्थिती मधलं आसन आहे. तर याच्यात आपण काय करतो बघा, माझ्यासोबतच सर्वांनी करायचंय. आता आपण विपरीत शयनस्थितीमध्ये झोपलेलो आहेत. तर डावा हात मागे घ्या,
उजवा हात मागे घ्या. आता डावा हात गुडघ्यातून फोल्ड करून त्याची जी टाच आहे ती आपल्या नितंबाजवळ आणायची. उजव्या पायाची टाच आपल्या नितंबाजवळ आणायची. आता दोन्ही उजव्या हाताने उजव्या पायाचा गोटा पकडायचा आहे, डाव्या हाताने डाव्या पायाचा गोटा पकडायचा. आपले आता कपाळ जमिनीला टेकलेले आहे. तर आता श्वास घेत काय करायचंय, दोन्ही पाय वरच्या दिशेने ओढायचे आणि आपली जी छाती आहे ती वरच्या दिशेने ओढायची. आपल्या संपूर्ण शरीराचा भार जो आहे तो पोटावर येईल. तर श्वास घेत धनुरासन करायचंय. हात आपले सरळ असतील, संपूर्ण भार आपल्या शरीराचा पोटावर आलेला आहे. या दरम्यान संथ श्वसन अर्धा ते 1 मिनिट आपल्याला हे आसन टिकवायचंय. मान वरच्या दिशेला असेल, स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आहे. आसन सोडताना सावकाश पहिले गुडघे जमिनीला टेकवायचे, मान सरळ, त्याच्यानंतर छाती जमिनीला. जे आपले दोन्ही हात पकडले होते पायाचे गोटे सोडायचे. दोन्ही हात आपले पुढे, डावा पाय सावकाश सरळ करून घ्यायचा आहे, उजवा पाय सावकाश सरळ करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपण धनुरासन हे आसन केलं. आता या 2 आसनामुळे जो शरीरावर ताण आलाय त्याचे शीतलीकरण करण्यासाठी आपण मकरासन करणार आहोत. तर मकरासन मध्ये काय करायचंय बघा, दोन्ही हात आपल्या छातीजवळ आणायचे. त्याच्यानंतर कोपर जे ते बरोबर आपल्या मानेच्या खाली कोपर आणायचे. दोन्ही कोपर एकमेकांना जोडायचे आहेत आणि तडवे जे ते अशा प्रकारे करून आपलं जी हनवटी आहे ती हनवटी त्या दोन्ही हातांच्या याच्यात बसवायची आहे. आणि या प्रकारे आपल्याला मकरासन करायचंय. याच्यात पायाची स्थिती अशी असेल की दोन्ही पाय एकमेकांना चिटकलेले असतील, टाचा किंचितशा विलग, पण पायाचे अंगठे जे ते जुळलेले असतील. संपूर्ण शरीर आपलं शांत शिथिल तणावरहित करायचं. श्वासाची गती वाढलेली बघा आपली. दीर्घ श्वास घेत दीर्घ श्वास सोडायचा आहे. आपलं संपूर्ण शरीर शांत शिथिल तणावरहित करायचंय. कमीत कमी वेळेमध्ये विश्रांतीसाठी हे विश्रांतीकारक आसन आहे. या प्रकारे आपल्याला 1 मिनिट शिथिलीकरण करायचंय. आता बघा श्वासाची गती कमी झालेली आहे. आता आपल्याला मकरासन सोडायचंय. तर सावकाश कोपर जमिनीला टेकून बघा, दोन्ही हात आपल्या छातीजवळ टेकवायचे. आणि आता आपल्याला काय करायचंय, आपण 2 नवीन एक आसन पाहणार आहोत, पवन मुक्तासन आणि अर्ध मत्स्येंद्रासन. तर आता पवन मुक्तासन मध्ये येण्यासाठी आता आपल्याला डाव्या कुशीवर ओढून आपल्याला पाठीवर झोपायचंय. दोन्ही हात पाठीमागे असतील. ही शयन स्थिती आहे. शयन स्थितीमधलं आपल्याला पवन मुक्तासन आसन करायचंय. तर श्वास घेत दोन्ही हात आपल्या कमरेजवळ, डावा पाय गुडघ्यातून वाकत आपल्या कमरेजवळ ठेवायचे. डाव्या पायाची टाच, उजवा पाय गुडघ्यातून वाकत त्याची टाच जी ते आपल्या कमरेजवळ. आता काय करायचंय, दोन्ही गुडघे जे ते एकमेकांना जोडून ते आपल्या छातीच्या दिशेने आणायचे आणि दोन्ही हातांनी काय करायचंय, त्या पायांना घट्ट पकडायचंय. आता माझी जी मान आहे ती जमिनीला टेकलेली आहे. हात मी घट्ट मिठी मारली पायांना. जे माझे दोन्ही पायांचे जे गुडघे आहेत
ते छातीच्या जवळ आले. आता पवन मुक्तासनमध्ये आपण काय करतो की जी हनवटी आहे ती गुडघ्याला टच करायचा प्रयत्न करतो, हनवटी किंवा कपाळ. तर श्वास घेत मान वरती नेत आपलं हनवटी जी आहे ती गुडघ्याला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. हनवटी किंवा आपण कपाळही टेकवू शकतो गुडघ्यांना. 1 मिनिटापर्यंत आपल्याला हे आसन टिकवायचंय. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहायचंय. संत श्वसन सुरू ठेवायचंय. आसनाची व्याख्याच आहे स्थिरम सुखम आसनम, स्थिरता आणि सुखकारकता. आसन सोडताना सर्वप्रथम आपली जी मान आहे ती जमिनीला टेकवायची आहे. त्याच्यानंतर दोन्ही हातांची गुंफण सोडून पाय जमिनीला कमरेजवळ जमिनीला टेकवायचे टाचा. त्याच्यानंतर डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ, दोन्ही हात पाठीमागे. आता डाव्या कुशीवर ओढून उठून बसायचंय. तर आता आपण अर्ध मत्स्येंद्रासन हे आसन पाहणार आहोत. तर त्यासाठी दोन्ही पाय माझ्यासोबतच करायचे. दोन्ही पाय लांब करायचे. दोन्ही पाय लांब केल्यानंतर आता उजवा पाय जो आहे तो गुडघ्यातून फोल्ड करून उजवा पाय जो आहे तो गुडघ्यातून फोल्ड करून उजव्या पायाची टाच जी आहे ती डाव्या पायाच्या आतल्या दिशेने म्हणजे डाव्या पायाच्या मांडीजवळ ठेवायची. त्याच्यानंतर जो डावा हात आहे तो उजव्या गुडघ्याला सपोर्ट देऊन डावा हात जो आहे तो उजव्या साईडला ठेवायचा आहे आणि जो उजवा हात आहे तो इकडे डाव्या कमरेजवळ. अशा प्रकारे आपल्याला अर्ध मत्स्येंद्रासन हे आसन करायचंय. अर्धा मिनिटापर्यंत आपल्याला हे आसन टिकवायचंय. आपली दृष्टी जी ती जास्तीत जास्त उजव्या दिशेला. या दरम्यान संत श्वसन. आसन सोडताना सावकाश मान सरळ करून घ्यायची. त्याच्यानंतर हात सरळ आणि उजवा पाय जो आहे तो सरळ करून घ्यायचा आहे. आता डावा पायाची टाच जी आहे ती उजव्या गुडघ्याकडे, उजवा हात जो आहे तो डाव्या मांडीजवळ या प्रकारे आणि जो डावा हात आहे तो इकडं उजव्या कमरेजवळ. आणि आपलं संपूर्ण लक्ष हे आपलं संपूर्ण लक्ष डाव्या खांद्याकडे. आसन सोडताना सावकाश सरळ व्हायचंय. त्याच्यानंतर डावा पाय जो आहे तो आपल्याला सरळ करून घ्यायचा आहे. तर आपण जे आसनं केलेत पवनमुक्तासन, अर्धमत्स्येंद्रासन, भुजंगासन, धनुरासन, तर याच्यामुळे जो आपल्या शरीरावर ताण आलाय त्याच्यासाठी आपण मकरासन केलं. तर हृदयविकारासाठी काय होतंय की ज्यांना कमी प्रमाणात आहे तर त्यांच्या श्वासाची गती वाढलेली असते, हृदयावर ताण आलेला असतो, तर त्याचे छान प्रकारे शवासन आपण शीतलीकरण करण्यासाठी आपण शवासन घेऊया. त्याच्यामध्ये आपण अवयव ध्यान देखील करायचंय. मी सांगेल त्या सूचनेप्रमाणे आपण करायचंय. तर सर्वांनी आता पाठीवर झोपायचंय. दोन्ही पायांमध्ये 1 ते 1.5 फुटाचं अंतर, टाचा
एकमेकांच्या दिशेला आणि पायाची बोट जे ते विरुद्ध दिशेला. दोन्ही हातांमध्ये किंचितचं अंतर, तळवे आकाशाकडे, बोट अलगद मिटलेले, मान डावी किंवा उजवी साईड एका दिशेला कललेली, डोळे अलगद मिटलेले. आपल्या शरीराचा संपूर्ण भार हा जमिनीवर सोडायचा आहे. शवाप्रमाणे जमिनीवर भार सोडायचा आहे. श्वासाची गती वाढलेली आहे. संथ श्वसन. आपल्या शरीरावर या आसनांदरम्यान जिथे जिथे ताण आलाय तिथे आपल्याला मनाने पोहोचून तो आलेला ताण आहे त्याचं शिथिलीकरण करायचंय. मी ज्या अवयवाचं नाव घेईल त्या अवयवापर्यंत मनाने साक्षीभावाने पोहोचून तिथला ताण घालवायचा आहे. तर सुरुवात करूया उजव्या हाताच्या बोटांपासून. उजव्या हाताची बोट, मनगट, कोपर, खांदा, उजवं कंबर, उजव्या पायाची मांडी, गुडघा, पोटरी, उजव्या पायाचा घोटा, उजव्या पायाची बोट, संपूर्ण उजवी बाजू शांत शिथिल तणावरहित. डाव्या हाताची बोट, मनगट, कोपर, दंड, डावा खांदा, डावं कंबर, डाव्या पायाची मांडी, गुडघा, पोटरी, डाव्या पायाचा घोटा, डाव्या पायाची बोट, संपूर्ण डावी बाजू शांत शिथिल तणावरहित. कमरेचे सर्व स्नायू, पाठीचे सर्व मणके, छातीच्या बरगड्या, पोट, ओटीपोट, मानेचे मणके, तिथले स्नायू, चेहऱ्याचे सर्व स्नायू शांत शिथिल तणावरहित. चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचा ताण राहिलेला नाहीये. संपूर्ण शरीर शांत शिथिल तणावरहित झालंय. चेहऱ्यावर एक स्मित हास्य. संपूर्ण शरीर शांत शिथिल तणावरहित झालंय. मनात संकल्प करायचा आहे, मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. मी सुखी आहे, मी समाधानी आहे, मी आनंदी आहे. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर. श्वासाची गती कमी झालेली आहे. श्वासाची गती पूर्णपणे आता कमी झालेली आहे. आता आपल्याला शवासनातून बाहेर यायचंय, आसन सोडायचंय. तर हातापायाच्या बोटांची हालचाल करायची आहे. दोन्ही पाय जवळ घ्यायचे, दोन्ही हात जवळ घ्यायचे, डोळे अलगद उघडायचे आणि आता डाव्या कुशीवर ओढून उठून बसायचंय. अशा प्रकारे छान शिथिलीकरण झाल्यानंतर आता आपण प्राणायाम करणार आहोत. तर सर्वांनी मांडी, साधी मांडी, पद्मासन, अर्ध पद्मासनात बसायचंय. तर आपण अनुलोम विलोम करणार आहोत. बाबा रामदेव यांनी सांगितल्याप्रमाणे आपण अनुलोम विलोम करणार. सर्वांनी डाव्या हाताची ज्ञानमुद्रा घेऊन डाव्या हाताच्या मनगट जे ते डाव्या पायाच्या गुडघ्यावर ठेवायचे. उजव्या हाताची नासिकाग्र मुद्रा, अंगठा विलग, दोन इंडेक्स आणि मिडल म्हणजे तर्जनी आणि मध्यगा एकमेकांना चिटकलेली आणि बाकी दोन बोट एकमेकांपासून विलग. तर तर्जनी आणि मध्यगा आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये ठेवायची. आता आपण अनुलोम विलोम करणार आहोत. म्हणजे काय की उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा, परत उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा.
डाव्या नाकपुडीने श्वास सोडला की 1 आवर्तन पूर्ण झालं. तर अशा प्रकारे आपण आता 5 आवर्तन करणार आहोत. सर्वांनी माझ्यासोबतच करायचंय. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची आहे. डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे. डावी नाकपुडी बंद, उजव्या नाकपुडीने श्वास सोडा. डावी नाकपुडी बंदच असेल, उजव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्या. उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने दीर्घ प्रश्वास सोडा. अशा प्रकारे दीर्घ श्वास घ्यायचा आहे, दीर्घ श्वास सोडायचा आहे. आता आपण उरलेले 4 वेळा करायचे. चला माझ्यासोबत करा. डाव्या नाकपुडीतून श्वास सोडला की आपलं समजायचं की आवर्तन आपलं संपलेलं आहे. तर अनुलोम विलोम नंतर आपण काय करायचं, कुठलाही प्राणायाम झाल्यानंतर एक दीर्घ श्वास घ्यायचे, दीर्घ श्वास सोडायचे. दोन्ही नाकपुडीने दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा. तर आता आपण एक नवीन प्रकार करणार आहोत. श्वास घेताना आपल्या जिभेची पुंगळी करायची आणि त्या होलमधून दीर्घ श्वास घ्यायचा आहे. आणि श्वास सोडताना आपण भुंग्याचा, आपण भ्रामरीमध्ये बघा श्वास सोडताना आवाज काढतो, तर श्वास सोडताना त्याप्रमाणे आवाज करायचा. म्हणजे शीतली श्वास घेताना आपण शीतली प्राणायाम करणार आहोत आणि श्वास सोडताना प्रश्वास करताना आपण भ्रामरी करणार आहोत. तर एकदा मी करून दाखवतो बघा. जीभची फोड करायची आणि दीर्घ श्वास घ्यायचा आहे बघा. नंतर जीभ मध्ये घ्यायची, होठ बंद करायची आणि दात एकमेकांपासून वेगळे करत आतमध्ये दात वेगळे करायचे, होठ बंद असेल आणि भुंग्यासारखा आवाज करत श्वास सोडायचा. तर माझ्यासोबत आपण 5 वेळा करूया. हाताची द्रोण मुद्रा किंवा ज्ञान मुद्रा केली तरी चालेल. मानपाट एका सरळ रेषेमध्ये. प्राणायाम करताना दक्षता घ्यायची की मानपाट आपली एका सरळ रेषेत असेल. तर श्वास घेताना पुंगळी करून, जिभेची पुंगळी करून श्वास घ्यायचा आहे. श्वास घेतल्यानंतर जीभ आतमध्ये घ्यायची, ओठ बंद करायची आणि भ्रामरीचा नाद करायचा आहे. तर चला सुरू करूया. माझ्यासोबतच करा. अशा प्रकारे आपण शीतली पूरक आणि भ्रामरी रेचक या प्रकारचा प्राणायाम केला. आता एक दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडायचा. तर आता आपण आजचा जो पहिल्या दिवसाचा हृदयविकार संदर्भाचा जो प्रतिबंधात्मक योग होता, आपण तो सांगता करूया शांतीपाठाने. हाताची ज्ञान मुद्रा, मानपाट एका सरळ रेषेमध्ये, डोळे अलगद मिटलेले. माझ्यासोबत सर्वांनी शांतीपाठ म्हणायचा आहे. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्माम अमृतं गमय
ओम सर्वेषां स्वस्तिर्भवतु। ओम सर्वेषां शान्तिर्भवतु। ओम सर्वेषां पूर्णं भवतु। ओम सर्वेषां मङ्गलं भवतु। लोका समस्ता सुखिनो भवन्तु। ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्। नाहं कर्ता गुरुकर्ता हि केवलं गुरुकर्ता हि केवलम्। ओम शांती शांती शांती। हरि ओम। हरि ओम तत्सत। दोन्ही हात पाठीमागे न्यायचेत, उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचे, दीर्घ श्वास घेत मानपाठ जास्तीत जास्त वरती नेण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि आता श्वास सोडत कमरेतून आकत आपला कपाळ जमिनीला टेकवायचंय। 1 ते 2 श्वास थांबायचे। ही योग मुद्रा आहे। श्वास घेत कमरेतून वाकत सरळ दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर आणायचे, दोन्ही हाताचं घर्षण करायचं। त्याची उष्णता आपल्या डोळ्यांना द्यायची, ती उष्णता आपल्या कपाळ, मानेवरून, खांद्यावरून, हातावरून, पाठीवरून, कमरेवरून, मांडी, गुडघा, पोटरी, पाय, छाती, पोट, ओटीपोट दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर सावकाश डोळे उघडायचे। हस्तदर्शन करदर्शनाने आज आपल्या नित्य दिवसाची आपण सुरुवात करूया। तर चला उद्या भेटूया उच्च रक्तदाब या प्रतिबंधात्मक योग या योग वर्गात। तोपर्यंत सर्वांना हरिओम।